नमस्कार, मी निलेश गिरे पुन्हा एकदा सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं माझ्या अजून एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो। तर मित्रांनो, आपण आपल्या विज्ञान भाग 2 च्या प्रकरण क्रमांक 4 ज्याचं नाव आहे पर्यावरणीय व्यवस्थापन या प्रकरणाला सुरुवात केलेली असून या प्रकरणाशी संबंधित आपलं एक लेक्चर या अगोदरच कंप्लीट झालेलं आहे। ठीक आहे, आज असणारे आपलं लेक्चर क्रमांक 2 जे की या चॅप्टरशी संबंधित असेल। या लेक्चरला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण पाहूया की नेमकं आपण आजच्या लेक्चरमध्ये कोणते मुद्दे कव्हर करणार आहोत। ठीक आहे, तर पहा लास्टला जे आपण लेक्चर क्रमांक 1 पाहिलं त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं। सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राइब करायचंय। ठीक आहे, पुढे पहा एवढा मुद्दा जो आहे तो आपण एवढा जो पॉइंट आहे तो आपण लेक्चर क्रमांक 1 मध्ये कव्हर केला होता, ज्याच्यामध्ये आपण हे म्हणूया 4 प्रश्न आणि 2 एकूण असे 6 महत्त्वाचे आणि मूलभूत प्रश्न जे की आपल्या पुढचं पूर्ण प्रकरण समजण्यासाठी गरजेचे आहेत। त्यासाठी आपण हे 6 प्रश्न आणि 6 प्रश्नांचे अतिशय सोप्या भाषेत उत्तर पाहिले होते। ठीक आहे, मग त्यासाठी आपण ह्या काही स्लाइड बनवल्या होत्या। आजचा जो मुद्दा असणार आहे त्याचा पुढचा मुद्दा म्हणजे त्या पेजचा अर्धा पार्ट असेल। त्याच्यामध्ये काय आहे पहा, हे कालचं आहे सगळं, म्हणजे पहिल्या लेक्चरचं आहे। तर पहा हे पेज आहे। पेजला पाहण्याच्या अगोदर सगळ्यांना एक सूचना आहे, जरी पेजवरती कुठलीही गोष्ट नाही दिसली तरी आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम नाहीये, कारण पेज एक स्क्रीनशॉट आहे जो इथं ऍड केलेला आहे आणि तो स्क्रीनशॉट असल्यामुळे कदाचित त्याची क्वालिटी डाऊन झाल्यामुळे तो तुम्हाला क्लिअर दिसणार नाहीये। आणि जर पाहायचंच असेल तर तुम्ही तुमच्या व्हिडिओची क्वालिटी वाढवू शकतात। मग व्हिडिओच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला व्हिडिओ क्वालिटी वाढवण्याचा ऑप्शन असतो, तिथं तुम्ही पाहू शकतात 144 असेल त्याला 360 720 जो काय ऑप्शन आहे तो तुम्ही चेक करू शकता। ठीक आहे, आणि जरी नाही दिसला तर तुमच्या पुस्तकाच्या बाहेरची गोष्ट नाहीये, त्याला मी छोट्या छोट्या तुकड्यामध्ये प्रत्येक स्लाइडवरती ऍड केलेलं आहे। तर पहा हे मुद्दे कळावेत म्हणून इथंही मी छोटंसं एक 2-3 स्लाइडवरती काहीतरी लिहून ठेवलेलं आहे, जे की आपल्याला पूर्ण लेक्चरचा वेळ वाचवण्यासाठी आणि गोष्टी कळण्यासाठी सोपं जाईल। अगोदर पाहूया की आजच्या पूर्ण लेक्चरचा मुद्दा काय असेल। तर पहा मी इथं काय केलेलं आहे की एक ब्लॅक कलरची लाईन ओढलेली आहे, त्याच्यावरती जेवढा पॉइंट असेल तो होता आपला लेक्चर क्रमांक 1 चा, त्याच्या खाली जेवढा पॉइंट आहे आज तो असेल आपला लेक्चर क्रमांक 2 चा। ठीक आहे, मग आजच्या लेक्चरचा जो भाग आहे तो असेल आपला एवढा, जे अर्ध पेज आहे आपलं। ठीक आहे, त्याच्यामध्ये काय पहा त्याच्यात परत मी 3 पार्ट केले तर लेक्चर क्रमांक 2 मध्ये हा जो एक पॅराग्राफ आहे किंवा परिच्छेद आहे ज्याचं नाव आहे परिसंस्थेचं पुनरावलोकन। ठीक आहे, तो आपला एक मुद्दा असेल आजच्या लेक्चरचा। आजच्या लेक्चरमध्ये दुसरा मुद्दा कोणता असेल, विचार करा मधला एक महत्त्वाचा क्वेश्चन, 2 मिनिटाचं उत्तर आहे त्याचं, ते पाहूया आपण। आणि तिसरा मुद्दा असेल थोडे आठवा, त्याच्यामध्ये परत किती प्रश्न येतं, 2 प्रश्न। मग हा एक परिच्छेद, हा एक प्रश्न किंवा हा एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि हे 2 प्रश्न, एवढा आजच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहेत। एकदम छोटं आणि इंटरेस्टिंग लेक्चर असणार आहे, कारण खूप महत्त्वाचे मुद्दे आजच्या लेक्चरमध्ये असतील। त्याच्यानंतर हा जो पॉइंट आहे चर्चा करा, जीवो जीवस्य जीवनम, या मुद्द्यावरती काय करायची आहे, चर्चा। पण चर्चा करण्यासाठी आपण समोरासमोर असलो पाहिजे। ठीक आहे, मग विद्यार्थी आणि शिक्षक, आता मी तुमच्या समोर नाहीये किंवा तुम्ही पण माझ्या समोर नाही येता, त्याच्यामुळे चर्चा करायची असेल तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत या मुद्द्यावरती चर्चा करू शकतात। तुमच्या शाळेत जर तुमचे शिक्षक असतील शिक्षकांसोबत या मुद्द्यावरती चर्चा करू शकतात। आणि जर व्हीसीसी ट्युटोरियल सोबतच तुम्हाला चर्चा करायची असेल तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला त्याच्यावरती काय चर्चा करायची आहे, तुम्हाला त्याबद्दल काय प्रश्न आहे, तुमचं काय मत आहे ते व्यक्त करू शकतात। मी प्रत्येकाला पर्सनली तिथं रिप्लाय नक्की देईल। ठीक आहे, पण इथं चर्चा करण्यास तो काय नाहीये, मुद्दा नाहीये, चालतंय। मग हा एक पॉइंट, हा दुसरा आणि हा तिसरा। तर पहा हा आहे आपला पहिला मुद्दा, काय त्याचं नाव, परिसंस्था, कंसात काय लिहिलंय, पुनरावलोकन। एखाद्या गोष्टीचं पुनरावलोकन करणं म्हणजे काय, जी गोष्ट कधीतरी आपण या अगोदर शिकलेलो आहे, जी गोष्ट आपण ह्याच्या अगोदर कधीतरी ऐकलेली आहे, कधीतरी पाहिलेली आहे, याच्या अगोदर जी गोष्ट आपल्याला अभ्यासक्रमात झाली आहे त्याला परत एकदा थोडीशी उजळणी देणं, ती गोष्ट परत एकदा इंग्लिशच्या भाषेत रिवाइज करणं, याला म्हणत असतो आपण त्या गोष्टीचं काय करणं, पुनरावलोकन। ठीक आहे, तर मग पहा कोणत्या गोष्टीचं पुनरावलोकन करायचंय, परिसंस्थाचं। याचा अर्थ तुम्ही 9वी मध्ये 8वी मध्ये कधीतरी कधीतरी परिसंस्था हा मुद्दा शिकलेला आहे आणि त्याला थोडंसं आठवायचंय, त्याला थोडीशी उजळणी द्यायची। आणि जरी तुम्ही 8वी 9वी मध्ये कधीच हा मुद्दा शिकलेला नसाल किंवा आठवत नसेल तर फक्त आपलं लेक्चर क्रमांक 1 पाहायचंय, ज्याच्यामध्ये परिसंस्था उदाहरणासहित एकदम सोप्या भाषेत समजून सांगितलेली आहे। ठीक आहे, आता ह्या पूर्ण पॅराग्राफ मध्ये काय ते मी इथं लिहिलेलं आहे, त्याच्या अगोदर सांगतो की ह्या पॅराग्राफ मध्ये दिलंय काय। ह्या पॅराग्राफ मध्ये काय दिलंय, परिसंस्था काय असते तर आपल्याला माहिती आहे कुठलाही जो एक प्रदेश असतो, कुठलाही जो एक एरिया असतो इंग्लिशच्या भाषेमध्ये, कुठलाही जो एक विभाग असतो, एक छोटंसं पाण्याचं डबकं आहे,
एक मोठा डॅम आहे, एक मोठा समुद्र आहे, एक छोटंसं जंगल आहे, एक मोठं जंगल आहे, एक वाळवंट आहे, जे काही असेल ते, ठीक आहे. कुठलाही जो एक भाग असतो, प्रदेश असतो पृथ्वीवरचा, त्याच्याकडे स्वतःचे काही सजीव घटक, त्याला म्हणतात जैविक घटक असतात, आणि त्याच्याकडे स्वतःचे काही निर्जीव म्हणजे अजैविक घटक असतात. जसं की एक समजा आहे गवताळ प्रदेश पूर्णपणे, तर गवताळ प्रदेशामध्ये सजीव येतं, पण त्याच गवताळ प्रदेशामध्ये माती आहे, पाणी आहे, हवा आहे, हवेमध्ये वेगवेगळे वायू येतं, सूर्यप्रकाश आहे, तापमान आहे, हे कोणते घटक येतं? निर्जीव घटक येतं. मग हे झाले त्या प्रदेशाचे सजीव आणि कोणते घटक? निर्जीव. पण सजीवाचे पण वेगवेगळे प्रकार येतं. सजीवामध्ये काही जण अन्न बनवणारे येतं, उत्पादक येतं, जे आपण कालच्या लेक्चरमध्ये म्हणजे पहिल्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. काही जण त्या वनस्पतींना खाणारे आहेत, म्हणजे त्यांच्याकडनं अन्न घेणारे येतं, आपल्यासारखे प्राणी म्हणजे कोण? उपभोक्ता. मग वनस्पती कोण असतात? तिथल्या त्या असतात आपण म्हणूया की प्रोड्युसर. मग प्रोड्युसरचा मिनिंग काय आहे? की त्या तिथल्या असतात उत्पादक, त्या स्वतःचं अन्न स्वतः बनवतात, आणि मग बाकीचे सगळे वनस्पतीला खाणारे, त्यांच्याकडनं अन्न मिळवणारे, त्याला म्हणतात उपभोक्ता, जे आपण लेक्चर क्रमांक 1 मध्ये पाहिलं होतं. पण अजून कोण असतात सजीव तिथं? मग एक तर वनस्पती असतात जे की उत्पादक असतात, नंतर प्राणी जे की उपभोक्ता असतात, आणि नंतर कोणाचा जरी मृत्यू झाला, प्राण्याचा मृत्यू झाला कुठल्याही किंवा वनस्पतीचा मृत्यू झाला, त्याचा कुठला पार्ट तुटून पडला, तर त्यांची विल्हेवाट लावायला अजून कोणते घटक असतात? अपघटक असतात. हे झाले तिथले सजीव. मग मागच्या लेक्चरमध्ये आपण परिसंस्था आणि परिसंस्थेचे घटक पाहत असताना आपण पाहिलं की परिसंस्थेमध्ये काही जैविक घटक असतात, काही निर्जीव घटक असतात, आणि मग कुठल्याही विभागामध्ये, प्रदेशामध्ये जे जैविक आणि अजैविक घटक असतात यांच्यामध्ये आपापसात ज्या आंतरक्रिया चालू असतात. जसं की वनस्पतीने अन्न बनवलं, तो सजीव आहे, त्याला एका प्राण्याने खाल्लं, त्याला दुसऱ्या प्राण्याने खाल्लं, त्याला तिसऱ्या प्राण्याने खाल्लं, ही कोण झाली? सजीवामध्ये आंतरक्रिया. पण आता वनस्पती नावाचा जो सजीव आहे त्याने सूर्यप्रकाश घेतला, मग सूर्यप्रकाश निर्जीव, वनस्पती सजीव. वनस्पती सजीव आहे, तिने पाणी घेतलं, सजीव निर्जीव. तिने आपण म्हणूया की मातीमधून खूप सारे पोषक तत्वे घेतले, मग पोषक तत्वे निर्जीव, माती निर्जीव आहे, वनस्पती कोण झालं? सजीव. यांच्या कोण झाल्या? सजीव निर्जीवाच्या आंतरक्रिया. वनस्पतीला प्राण्याने खाल्लं, दोघं सजीव आहेत, सजीव असजीवामध्ये कोण झाल्या? आंतरक्रिया. समजा वनस्पतीला मी खाल्लं, तर मी हवेमधून ऑक्सिजन घेतला, हवेमध्ये मी CO2 टाकला, आता माझी हवेसोबत कोण झाली? आंतरक्रिया. मी सजीव, हवा कोण आहे? निर्जीव. मी पाणी पिलं तिथलं, तर पाणी कोण झालं? निर्जीव. मी कोण झालो? सजीव. मग कुठल्याही प्रदेशामध्ये जे सजीव आणि निर्जीव घटक राहत असतात त्यांच्या आपापसात ज्या आंतरक्रिया चालू असतात त्याला म्हणतात, ती झाली त्या प्रदेशाची कोण? परिसंस्था. ठीक आहे. मग परिसंस्थेमध्ये सगळ्यात महत्वाचा घटक कोण असतो? मग ती एखाद्या छोट्या डबक्याची जरी परिसंस्था असेल तर डबक्यामध्ये सुद्धा उत्पादक पाहिजे, वनस्पती पाहिजेत, शैवाल पाहिजे. तिथं काय बनवेल? अन्न. त्याला छोटे मासे खातील किंवा छोटे कीटक खातील, त्याला छोटे मासे खातील, त्याला मोठे मासे खातील, ही त्यांची कोण झाली? अन्न साखळी. सजीव सजीवामध्ये आंतरक्रिया. पण तिथं सूर्यप्रकाश गेलाय, तिथं खाली माती असेल, तिथं पाणी असेल, त्याच्यासोबत पण त्यांच्या आंतरक्रिया चालतील. मग सजीव निर्जीवामध्ये चालणाऱ्या आंतरक्रिया ही झाली त्या छोट्या पाण्याच्या डबक्याची कोण? परिसंस्था. तसंच कालच्या लेक्चरमध्ये पण आपण परिसंस्था समजून पाहिली होती. मग परिसंस्थेमध्ये असतात उत्पादक आणि त्या असतात तिथल्या वनस्पती, कारण त्या तिथं अन्नाचं उत्पादन करतात. मग ज्या वनस्पती येतात, मग सगळ्यात महत्वाचं काय? कुठलीही परिसंस्था टिकून राहण्यासाठी कोण गरजेचे येतं? उत्पादक, म्हणजे जे अन्नाचं उत्पादन करतील. नंतर जर फक्त उत्पादकच झाले, फक्त वनस्पतीच झाल्या आणि त्यांना खाणारे जे डायरेक्टली वनस्पतीला खातात, जे प्रत्यक्षपणे वनस्पतीवरती अन्नासाठी अवलंबून असतात, त्यांना आम्ही म्हणतो शाकाहारी, जे आपण पाहिलं होतं भक्षकाचे प्रकार पाहत असताना. ठीक आहे. मग शाकाहारी कोण? जे डायरेक्टली किंवा प्रत्यक्षपणे कोणाला खातात? वनस्पतीला, म्हणजेच उत्पादकाला. ठीक आहे. जसं की गवत आहे, गवताला खाल्लं सशाने, तर ससा कोण झाला? शाकाहारी. पण सशाला खाल्लं समजा कोल्ह्याने, तर कोल्हा कोण झाला? मांसाहारी. ठीक आहे. मग प्राथमिक उपभोक्ता, द्वितीयक उपभोक्ता, सर्वोच्च उपभोक्ता, असे अनेक मुद्दे. भक्ष्य काय असतो, जे आपण लेक्चर क्रमांक 1 मध्ये कव्हर केलं होतं. आधी तर सांगायचंय काय की प्रत्येक परिसंस्थामध्ये वनस्पती गरजेची आहे, काय बनवण्यासाठी? अन्न बनवण्यासाठी. तसंच त्याला खाण्यासाठी शाकाहारी पण तर असणं गरजेचं आहे ना. तर फक्त कोण वाढत चालतील? सगळीकडे फक्त वनस्पतीच. मग वनस्पतींचा नंबर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी, त्याला मर्यादित ठेवण्यासाठी कोण गरजेचे येतं? शाकाहारी. पण जर समजा शाकाहारीला खाणारे त्यांच्यावरचे द्वितीयक, आपण म्हणूया मांसाहारी नसतील, वरचा उपभोक्ता नसेल, तर मग शाकाहारीचाच नंबर वाढत चालेल. समजा गवत आहे, गवताला खायला हरिण आहे, पण हरणाला खायला वाघच नाहीये, मग फक्त हरणाचाच काय वाढेल? नंबर. म्हणजे हरणाचा नंबर सुद्धा तुम्हाला
प्रमाणात ठेवण्यासाठी, बॅलन्समध्ये ठेवण्यासाठी, तिथं समतोल राखण्यासाठी, कारण फक्त हरिण वाढत चालले तर गवत अजूनच कमी होईल. मग हरणाचा पण नंबर कंट्रोल करायला वरती कोण पाहिजे? वाघासारखा हिंस्र प्राणी. याचा अर्थ उत्पादक गरजेचे येतं, शाकाहारी पण गरजेचे येतं, पण शाकाहाराचा नंबर लक्षात ठेवण्यासाठी, मेंटेन ठेवण्यासाठी, बॅलन्स ठेवण्यासाठी, कंट्रोल ठेवण्यासाठी आपण होण्या की त्याच्या वरचे हिंस्र प्राणी असणं पण काय गरजेचं आहे. हे इथपर्यंत झालंय. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त जे लोक जे आपल्याला पटकन दिसत पण नाहीत, वेगवेगळ्या आळ्या असतात, वेगवेगळे आपण म्हणूया की जीवाणू असतात, वेगवेगळे छोटे छोटे कीटक असतात जे की घाणीच्या ठिकाणी पडलेले असतात, शेणामध्ये वेगवेगळे किडे असतात, यांचा खरंच आपल्याला काही फायदा आहे का हे विचारलंय. ठीक आहे. तरी तपा इथपर्यंत काय लिहिलं मी? कुठल्याही परिसंस्थेमध्ये अगोदर कोण असणं गरजेचं आहे? उत्पादक खूप गरजेचे असतात, कारण ते अन्नाचं उत्पादन करतात. मग त्यांना खायला समजा वनस्पतीला खायला हरिण, शेळ्या, मेंढ्या, गायी, म्हशी असे कोण असतात? शाकाहारी प्राणी. त्यांचं पण असणं खूप गरजेचं आहे, कारण त्यांच्यामुळे मग कोणाचा नंबर मेंटेन राहील? वनस्पतीचा. नाहीतर हे नसतील तर सगळीकडे फक्त कोण होतील? वनस्पती. पण यांचा जर नंबर वाढायला लागला तर यांना कंट्रोलमध्ये ठेवायला कोण पाहिजे? तर मांसाहारी प्राणी किंवा हिंस्र प्राणी, जसं की कोण? वाघ, सिंह. याचा अर्थ सगळ्यांचीच गरज आहे, तरच तिथली कोण टिकू शकते? परिसंस्था टिकू शकते, अन्न साखळी टिकू शकते. पण याच्या व्यतिरिक्त तिथं आळ्या असू शकतात, तिथं जीवजंतू असू शकतात, तिथं वाळवी असू शकते, तिथं शेणातील किडे असू शकतात. मग यांचा खरंच तिथं गरज नाहीये का? किंवा यांच्याशिवाय हे सगळं टिकेल का? तिथली सजीव सृष्टी टिकेल का? तिथली कोण टिकेल का? परिसंस्था. हा एकदम महत्वाचा प्रश्न यांनी विचारलाय. ठीक आहे. मग हे आपल्याला महत्वाचे आहेत का? तर पाहूया. जर समजा अगोदर त्यांचा रोल पाहूया काय. वनस्पती आहे, ह्या वनस्पतीला समजा कोणीतरी खातंय, याला खाणारे कोण येतं? शाकाहारी. त्यांना खाणारे कोण येतं? मांसाहारी. कोणी असतील, मी त्यांचे नाव लिहित नाहीये. समजा थोड्या वेळासाठी समजा नाव लिहिलंच. इथं आहे ससा, समजा ह्याला खाणार आहे कोल्हा, आणि समजा त्याच्यावरती अजून सर्वोच्च भक्षक किंवा सर्वोच्च उपभोक्ता आहे समजा वाघ, आणि तही वनस्पती आहे. आता जर ह्या वनस्पतीचा मृत्यू झाला किंवा याचा जमिनीमध्ये कोण पडला? पालापाचोळा. ठीक आहे. किंवा सशाचा मृत्यू झाला, त्याचा जमिनीमध्ये कोण पडला? मृतदेह काही कारणास्तव समजा, किंवा कोल्ह्याचा झाला, त्याचा मृतदेह पडलाय, किंवा वाघ. मग यांचा जो उरलेला भाग असतो त्याला म्हणतात, यांचे कोण पडले जमिनीत? अवशेष. ठीक आहे. यांचा मृत्यू झाल्याच्या नंतर आता पहा, यांच्यावरती जर कोणी काम केलंच नाही, या पालापाचोळा जो झाडाचा पार्ट आहे, किंवा यांच्यापैकी कोणाचा तरी मृत्यू झालाय, त्यांचा मृतदेह मातीमध्ये पडलाय, यांच्यावर जर कोणी काही काम केलंच नाही तर यांच्या शरीरामध्ये खूप सारे कामाचे घटक असतात, महत्वाचे घटक असतात. ते घटक तसेच वायाला जातील. पण जर यांच्या शरीरावरती काम करायला वेगवेगळे अपघटक म्हणा किंवा वेगवेगळे जर कोण आले? विघटक. ठीक आहे. जसं की समजा ह्या पालापाचोळ्यावरती काही छोटे छोटे आपण म्हणूया की काही छोटे छोटे किडे येतं, ते किडे येऊ लागले त्याला तोडण्यासाठी, किंवा काही आळ्या आल्या, किंवा काही जीवाणू आले, असे वेगवेगळे येतं. किंवा ह्याच्यामध्ये समजा यांच्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू येतं, त्या जीवाणूने या बॉडीला तोडण्याचा काय सुरू केला? प्रयत्न. मग त्याला म्हणतात ते बॉडीचं काय करतायत? विघटन. जसं की समजा या झाडाचं एक पान तुटून पडलं होतं, एक वनस्पती आहे, त्या वनस्पतीचं पान तुटून पडलं होतं. कोणीतरी आलं आणि ह्या पानाचे असे छोटे छोटे काय केले? तुकडे. थोड्या वेळाने काय केलं? अजून ह्या पानाला एवढं तोडलं की त्याच्यामधून असे अनेक बारीक बारीक त्याचा भुगा किंवा छोटे छोटे अनेक तुकडे झाले. आता या पानामध्ये अनेक कामाचे घटक असतील, किंवा त्याच्यामध्ये अनेक कोण असतात? पोषक तत्वे. ठीक आहे. हे पोषक तत्वे. तसंच सस्याचा समजा मृतदेह होता, या सस्याच्या मृतदेहावरती छोटे छोटे किडे येऊन बसू लागले, छोट्या छोट्या आळ्या येऊ लागल्या, छोट्या छोट्या आपण म्हणूया की त्याला वाळवी लागू लागली, किंवा त्याच्यावरती काही जीवाणू आले. ठीक आहे. किंवा त्याच्यावरती आपण म्हणूया जसं फंगी म्हणतो, बुरशी आली. यांनी काय केलं की ह्याच्या बॉडीला तोडायचा प्रयत्न सुरू केला. ह्याला म्हणतात बॉडीचं काय चालू झालं? विघटन. मग यांचं विघटन जर केलं तर अनेक कोण मिळतील आपल्याला त्यांच्या शरीरात असणारे?
पोषक तत्वे. आणि हे जे पोषक तत्वे येतं, मग हे पोषक तत्वे कोणामध्ये मिसळले जातात? मातीमध्ये. ठीक आहे, मग पहा, जरी आपल्याला हे किडे असं वाटत असतील की एखाद्या घाणीच्या ठिकाणी राहत आहेत, जिथं स्वच्छता नाही अशा ठिकाणी राहत आहेत, तरी सुद्धा ह्या छोट्या छोट्या किड्यांचा, ह्या वाळवीचा किंवा आपण म्हणूया की जे छोटे छोटे कीटाणू वगैरे असे काही शब्द वापरलेत, आळ्यांचा आपल्याला खूप सारा फायदा आहे. कसा फायदा आहे? ज्यावेळेस हे वनस्पती आणि जे प्राणी येतं यांचा आपण म्हणूया की मृत्यू होतो, या हे जमिनीमध्ये पडतात, हे जर तसेच पडून राहिले तर त्यांच्या शरीराचं तिथं खूप प्रदूषण होईल. त्यांच्या शरीराची विल्हेवाट लावणं गरजेचं आहे. मग त्यांची शरीराची विल्हेवाट लावण्यासाठी हे छोटे छोटे घटक येतात, त्यांच्या शरीराला तोडायला सुरुवात करतात आणि त्यांच्यामधले त्यांचे जे शरीर आहे त्या शरीरातले सगळे अनेक जे घटक येतं, मोठ्या घटकांना छोट्या घटकामध्ये तोडून त्यांच्यामध्ये जे पोषक तत्वे आहेत त्या पोषक तत्वांना मातीमध्ये मिक्स करतात. मातीमध्ये मिसळले जातात पोषक तत्वे. मग मातीची सुपीकता वाढते. मग जर मातीमध्ये हे पोषक तत्वे आले तरच मातीची सुपीकता वाढेल आणि तरच नवीन तिथले कोण ग्रो होऊ शकतात किंवा कोण उगू शकतात? वनस्पती. आणि जर वनस्पती उगवल्या तरच तिथे सगळी सजीव सृष्टी, अन्न साखळी म्हणजे तिथली परिसंस्था टिकून राहील. म्हणजे प्रत्येकाचा महत्वाचा इथं काय आहे? रोल आहे. मग पहा, जसं की वनस्पती महत्वाच्या आहेत, त्यांची संख्या आपण म्हणूया की बॅलन्स ठेवायला शाकाहारी गरजेचं येतं, यांच्यावर नियंत्रण ठेवायला कोण गरजेचं येतं? मांसाहारी. पण यांच्यापैकी कोणाचा जरी मृत्यू झाला तर हे लोक जे यांची साफसफाई करतील, मग आळया, जीवजंतू, वाळवी, शेणातील किडे, काही काळानंतर शेण तिथून गायब होतं. का? कारण त्यातले किडे त्याची वाट लावतात, विल्हेवाट लावतात आणि त्याच्यातल्या सगळ्या पोषक तत्वांना मातीमध्ये मिक्स करतात, म्हणून मातीची सुपीकता वाढते. ठीक आहे, मग हे निसर्गाची काय करण्याचं काम करतायत? साफसफाई. मग यांना म्हणतात, त्यांनी कोणती प्रक्रिया केली? विघटन केलं आणि ते जे शरीर असेल त्या शरीरातल्या सगळ्या महत्वाच्या गोष्टींना मातीमध्ये मिसळण्याचं काम केलं. मग प्रत्येक जण महत्वाचा आहे. याचा अर्थ जर विघटक असतील तरच यांच्या सगळ्यांच्या शरीरातले पोषक तत्व मातीत येतील, तरच मातीची सुपीकता वाढेल, तरच नवीन वनस्पती म्हणजे उत्पादक येतील आणि मग तरच तिथले प्राणी म्हणजे सगळी तिथली सजीव सृष्टी, जीवसृष्टी, तरच परिसंस्था टिकून राहील. म्हणजे आपल्या अस्तित्वासाठी यांचं असणं सुद्धा कसं आहे? खूप गरजेचं आहे. एवढंच सांगितलंय कशामध्ये? ह्या पॅराग्राफमध्ये. तर पहा, जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यांची परस्परांशी होणारी आंतरक्रिया हे सर्व मिळून तिथली कोण तयार होते? परिसंस्था. कुठली गोष्ट पाठ करण्याची गरज नाहीये, आजही सांगितलंय, मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं. परिसंस्थेत प्रत्येक घटकाची भूमिका काय असते? महत्वाची. याची पण महत्वाची भूमिका आहे, याची पण महत्वाची भूमिका आहे, म्हणजेच उत्पादकाची महत्वाची भूमिका आहे. हे जे सगळे त्याच्याकडनं अन्न मिळवणारे, हे आपण पाहिलं होतं लास्ट लेक्चरला. उपभोक्त्यांची महत्वाची भूमिका आहे आणि यांची सुद्धा महत्वाची काय असते? भूमिका असते. जसं की पहा, अन्न निर्मिती करणाऱ्या कोण उपयुक्त असतात? वनस्पतीची गरज असते. तसंच त्यांना खाणारे हरिण, शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी, घोडे, उंट असे शाकाहारी प्राणी महत्वाचे असतात. का? कारण नाही तर मग हे जर नसतील तर मग फक्त कोणाची संख्या वाढत चालेल? वनस्पतीची. म्हणजे फक्त कोण वाढतील तिथं? उत्पादक. मग यांना खाणारे हे शाकाहारी प्राणी पाहिजेत, पण शाकाहारी प्राण्याचा नंबर बॅलन्स कंट्रोल ठेवण्यासाठी हिंस्र प्राणी जसं की कोण पाहिजेत? वाघ, सिंहाची सुद्धा महत्वाची काय असते? भूमिका असते. मग पहा, या शाकाहारी प्राण्यांची संख्या प्रमाणाबाहेर वाढू न देणारे वाघ, सिंह यांसारखे हिंस्र प्राणी सुद्धा तितकेच काय असतात? महत्वाचे. जर ते नसतील तर मग काय होईल? की यांचा नंबर वाढेल. मग यांचा नंबर प्रमाणात ठेवण्याची भूमिका कोणाची? ह्या हिंस्र प्राण्यांची. जसं की कोणाची? वाघ आणि सिंहाची. निसर्गात आढळणाऱ्या आळया, अस्वच्छ ठिकाणी आढळणारे जीवजंतू, वाळवी, शेणातील किडे यांचा सुद्धा खरंच उपयोग असतो का? तर असतो. आताच पाहिलं, यांच्यापैकी कोणाचाही उत्पादक आणि उपभोक्त्यापैकी कोणाचा जरी मृत्यू झाला तरी त्याच्या शरीराची विल्हेवाट लावण्याचं काम हे लोक करतात, ज्याच्यामुळे त्यांच्या शरीरातील महत्वाचे घटक, पोषक तत्वे मातीमध्ये मिसळले जातात, मातीची सुपीकता वाढते, तरच मातीमध्ये नवीन वनस्पती म्हणजे कोण येऊ शकतात? उत्पादक आणि तिथली सजीव सृष्टी टिकून राहू शकते. मग पहा, असा प्रश्न आपणास कधीतरी पडत असेल, पण हे जीव घाणेरडे वाटले तरी अतिशय काय येतं? महत्वाचे येतं. ते मुख्यत्वे निसर्गाची काय करतात? साफसफाई. नाही तर काय झालं असतं? एखादा कुत्रा आपल्या बाजूला मरून पडलाय कुठेतरी आपल्या घराच्या आसपास, त्याची जर ह्या छोट्या छोट्या किड्यांनी विल्हेवाट लावली नसती तर त्याचं शरीर तिथंच पडलं असतं. म्हणजे जमिनीवरती सगळा पाला पाचोळा, त्याची कुणीच विल्हेवाट लावत नाहीये. सगळे मेलेल्या प्राण्यांचे ढिगारे पडलेत, सगळं प्रदूषण आहे, त्या ढिगाऱ्यामधून वेगवेगळे आपण म्हणूया की जीवाणू, विषाणू जेव्हा आपण त्या ठिकाणी निर्माण होऊ लागलेत आणि त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळे रोगराई, आजार होऊ लागले. असं झालं असतं सगळीकडे जर कोण नसते हे जे आपल्याला अतिशय घाण वाटतात परंतु आपल्याला कामाचे येतं असे वेगवेगळ्या ठिकाणी सापडणारे जीव जंतू, वाळवी, शेणातील किडे हे सुद्धा महत्वाचे घटक आहेत, कारण ते यांच्या सगळ्यांच्या शरीराचं काय करतात? विघटन करतात. ठीक आहे.
ते मुख्यत्वे निसर्गाची काय करतात, साफसफाई, म्हणजे ते आपल्या कामाचे येतं. म्हणजेच आपल्या भोवती असणाऱ्या या घटकांमुळेच आपलं कोण आहे, अस्तित्व आहे. हे असतील तर आपण आहेत, कारण हे असतील तर मातीची सुपीकता, तर वनस्पती, तरच आपण. याचा अर्थ जरी ते आपल्याला घाण वाटत असतील तरी त्यांच्याशिवाय आपलं काय नाहीये, इथं अस्तित्व नाहीये. यासाठी सर्व घटकांची योग्य ती काळजी आपण काय केली पाहिजे, घेतली पाहिजे. त्याच्यामुळे त्यांना म्हणायचं आहे की प्रत्येक घटक जो परिसंस्थेचा आहे तो अतिशय महत्वाचा आहे, त्याच्याशिवाय आपलं कोण नाही, अस्तित्व. म्हणून प्रत्येक घटकाची आपण काय घेणं गरजेचं आहे, काळजी. आपण काय म्हणतो, वाघांचं संरक्षण करा. का वाघाची का काळजी घ्यायची आहे, कारण वाघ असतील, वाघासारखे प्राणी असतील तर कोणाचा नंबर कंट्रोल राहील, या शाकाहारी प्राण्यांचा, आणि तरच मग आपण होण्या की कोण टिकतील, वनस्पती. वाघ नसेल तर यांचा नंबर वाढेल, कोण संपून जातील, वनस्पती. म्हणजे तिथली पूर्ण जीवसृष्टी संपेल, परिसंस्था संपेल. मग कुठल्याही विभागाची, प्रदेशाची परिसंस्था, सजीवसृष्टी टिकवायची असेल तर प्रत्येक घटकाकडे लक्ष देणं काय असतं, गरजेचं असतं. ठीक आहे, तर पहा आता पुढे एक मुद्दा संपला आजच्या लेक्चरचा. दुसरा आहे एकदम छोटासा मुद्दा आहे, 2च मिनिटात होऊन जाईल. प्रश्न आहे आता काय विचार करायचा आहे, विचार करा. वर्षानुवर्ष जंगलातील पाला पाचोळा, पडलेली झाडे इत्यादी तसेच गाव परिसरातील मृत जनावरे यांचे विघटन झाले नसते तर काय झालं, जंगलात सगळ्या झाडांचा पाला पाचोळा खाली पडतोय. ठीक आहे, तुमच्या गावाच्या आसपास किंवा तुमच्या घराच्या आसपास जेवढे प्राणी येतं त्या प्राण्यांचा ज्या ज्या वेळेस मृत्यू होतोय त्यांचं शरीर तिथंच पडतंय. मग त्या पाला पाचोळ्याचा किंवा ह्या प्राण्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कोण नाही येते, विघटक. जे की आपण आता पाहिले, जे छोटे छोटे विघटक असतात, आळ्या असतील, जीवाणू असतील, अनेक असतात, बुरशी असते, कवके म्हणतो आपण त्याला, किंवा त्याच्यानंतर त्या वाळव्या असतात. यांनी जर त्यांच्या शरीराचं विघटन केलं नाही तर काय होईल, याचा काय करायचं आहे विचार. आताच पाहिलं ते निसर्गाची साफसफाई करतात, जे मेलेले ज्यांचे मृतदेह येतं, जो पाला पाचोळा आहे त्याचं विघटन करतात, त्याला बारीक तुकड्यामध्ये आपण होण्या की त्याच्यातले पोषक तत्वे त्याला मातीमध्ये मिक्स करतात. आता ते सेंद्रिय घटकाला असेंद्रिय घटकामध्ये रूपांतरित करतात, जेणेकरून ते मातीमध्ये मिक्स होतील, मातीची सुपीकता वाढेल, म्हणजे मातीमध्ये पोषक तत्वे ऍड होतील. अशा अनेक गोष्टी आता. पण फक्त ते नसतील तर काय होईल, तर पहिला मुद्दा, पहिल्यांदा काय होईल, जमिनीची सुपीकता नष्ट झाली असती. का, कारण जमिनीमध्ये पोषक तत्वे मिसळण्यासाठी गरज आहे कोणाची, ह्या छोट्या छोट्या घटकांची. मग पहा, हे जे जंगलातील पडले झाडी त्याच गाव परिसरात जर जनावर यांचे विघटन झालं नसतं, मग जर त्या पाला पाचोळ्याचं, त्या सगळ्या ज्या आपण की प्राणी आहेत त्यांचे जे मृतदेह येतं त्यांच्या शरीराचं जर विघटन झालं नसतं तर त्यांच्या शरीरातील जे कामाचे घटक आहेत, जे पोषक तत्वे मातीत आपल्याला काय करायचे होते, मिसळायचे होते, त्यासाठी त्यांच्या शरीराचं काय होणं गरजेचं आहे, विघटन, जे की हे लोक करत होते. हे जर झालं नसतं तर मग मातीमध्ये काय येणार नाहीत, पोषक तत्वेच येणार नाहीत. मग जमिनीची सुपीकता काय झाली असती, नष्ट झाली असती. प्रदूषण वाढलं असतं. कसं प्रदूषण वाढलं असतं, जिकडे पहा तिकडे पाला पाचोळा पडलाय, जिकडे पहा तिकडे फक्त आपण होण्या की ह्या प्राण्यांचे मृतदेह पडलेत, यांच्या मृतदेहाचं कोणी विघटन करायला विघटकच नाही येतं, तर मग सगळीकडे कोण वाढलं असतं, प्रदूषण. तिसरी गोष्ट, नवीन जीवसृष्टीचा विकास थांबला असता. का, नवीन जीवसृष्टीसाठी नवीन वनस्पती तर आल्या पाहिजेत, आणि जमिनीत जर सुपीकताच नाहीये, का, कारण यांचं विघटनच होत नाहीये. यांचं विघटन नाही झालं, यांचं शरीर तसंच पडलंय, पाला पाचोळा तसाच पडलाय, त्याच्यातले कामाचे घटक त्यांच्या शरीरात तसेच पडलेत, ते जमिनीत जातच नाहीयेत, कारण त्यांचं काय होत नाहीये, विघटन. तर मग मातीची सुपीकताच वाढणार नाही. जर मातीत सुपीकता, पोषक तत्वे नसतील तर नवीन आपण होण्या की वनस्पती उगवणार नाही येता. म्हणून पूर्णपणे कोणाचा विकास थांबेल, जीवसृष्टीचा विकास थांबला असता. आणि कोण वाढली असती, रोगराई. जिकडे पहा तिकडे पाला पाचोळा पडलाय, सगळीकडे प्राण्यांचं शरीर तसंच पडलंय, मृतदेह तसेच पडले, तर तिथं कुठल्याही प्रकारचा त्याची विल्हेवाट लावायला कुठलाही विघटक नाहीये, विघटन होत नाहीये. तर ह्या शरीरामधून हे जे मृतदेह येतं यांच्यामधून अनेक जीवाणू, विषाणू असे जन्माला आले असते की ज्यांच्यामुळे आपल्याला अनेक आजार झाले असते. मग कोण वाढली असती, रोगराई वाढली असती. ठीक आहे, रोगराई याचा मिनिंग असा आहे की जर अशाच गोष्टी वर्षानुवर्ष असाच पाला पाचोळा पडला असता, असेच आपल्या परिसरातील मृत जनावरे पडले असते आणि त्यांचं विघटन झालं नसतं, तर एवढ्या गोष्टी आपल्याकडे पाहायला मिळाल्या असत्या. ठीक आहे, आता पुढे थोडे आठवायचंय थोडंच, पण महत्वाचे 2च क्वेश्चन आहेत, त्यासाठी थोडासा डोक्यावरती भर द्यायचा आहे. नाहीच भर दिला तर माझं डोकं वापरा थोड्या वेळासाठी. ठीक आहे, चला पहा काय, अन्न साखळीमधील विविध पोषण पातळ्या कोणत्या. प्रश्न दिसत नसेल, मी वाचून दाखवलाय, पुस्तकात पाहू शकतात. काय, अन्न साखळी तर आपण काल पाहिली, कुठल्याही भागामध्ये जे सजीव असतात ते पोषणासाठी एकमेकावर अवलंबून असतात. मग सगळे प्राणी कोणावर अवलंबून येतं, वनस्पतीवर. एक जण वनस्पतीला खातो, दुसरा त्याला खातो, तिसरा त्याला खातो. मग
अन्नासाठी त्या सजीवांमध्ये ज्या आंतरक्रिया चालू होतात त्याचा एक रेषीय क्रम बनतो स्वतःच्या पोषणासाठी, त्याला म्हणतात ती कोण असते, अन्न साखळी. पण अन्न साखळीमध्ये विविध पोषण पातळ्या म्हणजे काय, ह्या अन्न साखळीमध्ये कोणाचं पोषण कोणत्या स्तरावरती झालं त्याला काय म्हणायचं, त्याची पोषण पातळी. सगळ्यात अगोदर पोषण स्वतः कोणाचं होतं, अन्न साखळीमध्ये प्रत्येक सजीव कोणत्या स्तरावरती बसलाय, प्रत्येक सजीवाला कोणत्या स्तरावरती ऊर्जा मिळते हे दाखवणं म्हणजे त्याची कोण असते, पोषण पातळी. उदाहरणासहित समजून घेऊया, जरी शब्द ऐकायला अवघड वाटत असतील, खूप काही बाहेरचं वाटत असेल तरी समजून घेताना खूप सोपं आहे. जसं की समजा गवत आहे, गवताला खाल्लं हरणाने आणि हरणाला खाल्लं वाघाने, एवढी छोटीशी कोण संपवली आपण, एक अन्न साखळी. सगळ्यात अगोदर स्वतः पोषण कोणात झालं या अन्न साखळीमध्ये, गवताचं, कारण गवताने स्वतःचं अन्न बनवलं, अन्नापासून स्वतःची ऊर्जा बनवली, म्हणजे सगळ्यात अगोदर ऊर्जा कोणाला मिळालेली आहे, गवताला, कारण गवताला म्हणजे वनस्पतीला, म्हणजे सगळ्यात अगोदर उत्पादकाला ऊर्जा मिळते, सगळ्यात अगोदर तो स्वतःचं अन्न बनवून स्वतःची ऊर्जा तयार करतो. मग सगळ्यात अगोदर स्वतः पोषण कोणाचं होतं अन्न साखळीमध्ये, त्या उत्पादकाचं, त्याने सौर ऊर्जा वापरली, प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया केली, स्वतःचं अन्न स्वतः तयार केलं, अन्नापासून स्वतःची ऊर्जा मिळवली, स्वतःचं पोषण केलं. मग पहिल्यांदा कधी पण पोषण कोणाचं होतं, स्वतः उत्पादकाचं. आता उत्पादकाला खाल्लं शाकाहारीने, उत्पादकाला खाणारा कोण असतो, शाकाहारी, मग ते अन्न, ती ऊर्जा, मग पोषण कोणात झालं, शाकाहारीचं, मग समजा हरणाचं. मग हरणाला खाल्लं वाघाने, मग ऊर्जा कोणाला मिळाली, त्या वाघाला. मग प्राथमिक स्तरावरती पोषण कोणाच झालं, स्वतः त्या वनस्पतीचं, मग शाकाहारीचं, मग कोणाचं, मांसाहारीचं. मग सगळ्यात अगोदर पोषण झालं वनस्पतीचं, मग ती असते प्राथमिक पोषण पातळी. मग पहिल्या पोषण पातळीवर कोण असतात, वनस्पती. मग समजा त्याला खाल्लं, समजा गवताला खाल्लं आपण म्हणूया नाकतोड्याने, तर मग नाकतोड्याचं नंतर पोषण झालं, मग ती झाली द्वितीय पोषण पातळी. नंतर नाकतोड्याला कोणी खाल्लं, आपण बेडकाने, तर बेडकाची कोण झाली, तृतीय किंवा तिसरी पोषण पातळी. मग बेडकाला कोणी खाल्लं, सापाने, तर सापाची कोण झाली, चौथी पोषण पातळी किंवा चतुर्थ पोषण पातळी. मग एखाद्या अन्न साखळीमध्ये कुठला सजीव कोणत्या क्रमावरती किंवा कुठल्या स्तरावरती बसलाय, त्याची त्या ठिकाणी जागा कुठे आहे, त्याची प्लेस कुठे आहे त्या अन्न साखळीमध्ये, त्याला कितव्या स्तरावरती ऊर्जा मिळते, हे त्याचं जे स्थान दर्शवणारे आपण म्हणूया की पातळी असते, त्याला म्हणतात त्याची पोषण पातळी. नसेल समजलं तर परत समजून घेऊया. ठीक आहे, पहा, हिरव्या वनस्पती असतात किंवा शैवाल वगैरे असेल, ते स्वतःचं अन्न स्वतः बनवतात, त्यांना खायला हरिण, गाय, ससा इत्यादी, म्हणजे असे कोण असतात, प्राथमिक उपभोक्ता किंवा शाकाहारी. त्यांना खाणारे समजा कोल्हा, बेडूके. फॉर एक्झाम्पल इथं गवत होतं, गवताला आपण म्हणूया खाल्लं नाकतोड्याने, आणि नाकतोड्याला कोणी खाल्लं, बेडकाने, आणि बेडकाला समजा वर मी लिहिलेलं नाहीये. ठीक आहे, समजा दुसरं आहे, इथं वनस्पती होत्या, त्याला खाल्लं सशाने, सशाला खाल्लं कोल्ह्याने, आणि कोल्ह्याला कोणी खाल्लं, वाघाने. मग अगोदर असतात वनस्पती, मग असतात शाकाहारी, मग समजा त्याला खाणारे, मग हे झाले प्राथमिक उपभोक्ता, हे झाले द्वितीय उपभोक्ता, आणि हे सगळ्यात जे वरती असतात त्याला तुम्ही तृतीय म्हणा, किंवा जे अन्न साखळीत सगळ्यात वरती असतात त्यांना आपण काल किंवा मागच्या लेक्चरमध्ये काय म्हटलं होतं, सर्वोच्च उपभोक्ता. मग पहा याच्यामध्ये काय पाहायला मिळतंय की या केसमध्ये तुम्हाला सगळ्यात, ही झाली एक अन्न साखळी, समजा सगळ्यात अगोदर पोषण कोणाचं झालं, स्वतः वनस्पतीचं, म्हणजे कोणाचं, उत्पादकाचं. मग कधी पण प्राथमिक पोषण पातळीला किंवा पहिल्या पातळीवरती कोणाचं पोषण झालं असतं, वनस्पतीचं. त्यांना खाणारे जे असतात ते कुठे असतात, द्वितीय पोषण पातळीवरती. त्यांना खाणारे जे असतात, सॉरी तिथे लिहिण्याचे राहिले, त्यांना खाणारे जे असतात ते कुठे आले, तृतीय पोषण पातळीवरती. त्यांना खाणारे कुठे गेले, चतुर्थ किंवा चौथ्या पोषण पातळीवरती. थोडक्यात काय, पोषण पातळी म्हणजे काय, अन्न साखळीतील सजीवाचे स्थान, की अन्न साखळीत कोणता सजीव कुठे आहे. अगोदर वनस्पती येतात, मग प्राथमिक पोषण पातळी, नंतर शाकाहारी आहेत, मग द्वितीय पोषण पातळी, नंतर मांसाहारी आहेत, मग तृतीय पोषण पातळी. जसं की अगोदर गवत आहे, त्याची प्राथमिक पोषण पातळी, त्याचं स्वतःचं पोषण झालं, मग त्याच्याकडनं ऊर्जा अन्न साखळीत कोणाला मिळाली, हरणाला, तर हरणाची कोण झाली, द्वितीय पोषण पातळी. हरणाला खाल्ल्यावर वाघाला, मग तिसऱ्या नंबरला वाघाला कोण मिळाली, ऊर्जा. मग ह्या अन्न साखळीमध्ये कोणाचं स्थान कुठे आहे, कोणाला कोणत्या स्टेजवरती, कोणत्या स्टेपवरती, कोणत्या स्तरावरती किंवा कोणत्या क्रमावरती कोण मिळते, ऊर्जा, हे दाखवणं म्हणजे त्याची कोण असते, पोषण पातळी. मग पहा, अन्न साखळीतील सजीवाचे स्थान किंवा ऊर्जा मिळवण्याचा स्तर, पहिल्या स्तरावरती ऊर्जा स्वतः वनस्पतीला मिळते, नंतर शाकाहारीवाल्यांना मिळते, मग कोणाला मिळते, मांसाहारीवाल्यांना. मग कधी पण प्राथमिक स्तरावरती किंवा प्राथमिक पोषण पातळी वरती कोण असतात,
वनस्पती, त्यांना खाणारे द्वितीय पोषण पातळी, यांना नंतर ऊर्जा मिळते, त्याच्यानंतर यांना मिळते. मग अन्न साखळीत कोण कोणत्या क्रमाने, कोण कोणत्या स्टेजवरती, कोण कोणत्या स्तरावरती बसलाय आणि कोणाला कोणत्या स्तरावरती ऊर्जा मिळते. यांना प्राथमिक स्तरावरती मिळते, यांना द्वितीय स्तरावरती ऊर्जा मिळते, मग यांना तिसऱ्या स्तरावरती ऊर्जा मिळते आणि मग यांना चौथ्या स्तरावरती ऊर्जा मिळते. याला म्हणतात, ती झाली त्यांची त्या अन्न साखळीतील कोण, पोषण पातळी. ठीक आहे, हा झाला पहिला प्रश्न. दुसरा कोण आहे, ऊर्जेचा मनोरा काय. मनोरा म्हणजे काय असतो, अशा एखाद्या प्रतिकृतीला आपण काय म्हणतो, मनोरा. ज्याला खाली आपण म्हणूया की एक बेस असतो जो एकदम वायडर असतो. ठीक आहे, मग बेस म्हणजे काय, ज्याला खाली पाया असतो, जो पाया एकदम रुंद असतो. मग खाली पाया रुंद आणि बाजू नंतर हळूहळू छोट्या छोट्या अरुंद होत चालतात आणि वरती एक टोक बनतं. असं जे एक स्ट्रक्चर असतं त्याला आपण काय म्हणतो, मनोरा, किंवा त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात पिरॅमिड. ठीक आहे, इंग्लिशमध्ये म्हणतात पिरॅमिड ऑफ एनर्जी. मराठीत काय म्हणायचंय, ऊर्जेचा मनोरा काय असतो. ऊर्जेचा मनोरा म्हणजे काय तर पहा, ज्या वेळेस तुम्ही पाहाल सगळ्यात जास्त ऊर्जा उत्पादकाकडे असते. उत्पादकाला कोण खातात, शाकाहारी. मग समजा वनस्पती आहे, गवत आहे, गवताला जर हरणाने खाल्लं तर जेवढी ऊर्जा गवताकडे होती तेवढी कोणाकडे नाही येत, हरणाकडे. जेवढी हरणाकडे तेवढी हरणाला खाणाऱ्या कोणाकडे जात नाही, वाघाकडे. तर ऊर्जा पहिल्या पोषण पातळीकडून दुसऱ्या पोषण पातळीकडून तिसऱ्या पोषण पातळीकडे, म्हणजेच आपण जसं खालील पोषण पातळीकडून वरच्या पोषण पातळीकडे जातो तसा ऊर्जेचं जे आपण म्हणूया की प्रमाण आहे ते काय होत चालतं, कमी होत चालतं. जसं की समजा वनस्पती आहे, नंतर कोण आहे, ससा आहे, नंतर कोल्हा आहे, नंतर कोण आहे, सिंह आहे. वनस्पती, ससा, कोल्हा, सिंह हे कोण आहे, अन्न साखळी. कारण वनस्पतीला कोणी खाल्लं, सशाने, सशाला कोणी खाल्लं, कोल्ह्याने, आणि कोल्ह्याला कोणी खाल्लं, सिंहाने. तर ह्याच्यामध्ये काय झालं, या अन्न साखळीमध्ये सगळ्यात पहिल्या स्तरावरती वनस्पती येतात. मग सगळ्यात पहिल्या स्तरावरती त्यांचंच पोषण झालं, त्यांनाच ऊर्जा मिळाली. मग त्यांची कोण झाली, पहिली पोषण पातळी. नंतर ऊर्जा कोणाला मिळाली, सशाला. मग सशाची कोण झाली, द्वितीय पोषण पातळी. याची तिसरी आणि याची कोण झाली, चौथी किंवा शेवटची पोषण पातळी. पण काय झालं, वनस्पतीकडे जेवढी ऊर्जा होती ती किती होती, मी दाखवली त्या एक्झाम्पल मध्ये. वनस्पतीकडे होती, समजा इथे लिहिलंय 1000 किलो जूल एवढी ऊर्जा. त्या वनस्पतीला खाल्ल्यावर सशाला मात्र किती मिळाली, 100 किलो जूल. सशाला खाल्ल्याच्या नंतर कोल्याला किती मिळाली, 10 किलो जूल. आणि कोल्याला खाल्ल्याच्या नंतर सिंहाला किती मिळाली, 1 किलो जूल. मी इकडनं वरती चाललोय, म्हणजे मी खालच्या पोषण पातळीकडनं कुठे चाललोय, वरच्या पोषण पातळीकडे, किंवा पहिल्याकडनं दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडनं कुठे चाललोय, तिसऱ्या पोषण पातळीकडे. अशा पद्धतीने मी वरती चाललोय. काय होतंय, तर इथून इथे जाताना याच्याकडे 1000 कडे तर 100, म्हणजेच फक्त 10% ऊर्जा पुढच्या पोषण पातळीमध्ये काय झाली, हस्तांतरित. 90% ऊर्जा आपण म्हणूया की तिथं काय होतीये, नष्ट होतीये. मग 90% ऊर्जा काय झाली, नष्ट झाली. 90% ऊर्जा कोणाच्या स्वरूपात नष्ट होते, उष्णतेच्या. मग ह्याला 1000 होती, याला किती मिळाली, 100. 100 पैकी ह्याला फक्त किती मिळाली, 10. 100 पैकी 10 म्हणजे फक्त 10% पुढच्या पोषण पातळीकडे हस्तांतरित झाली. 90% ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात काय झाली, नष्ट झाली, लॉस झाली, वाया गेली. कोल्याकडे 10 kg होती समजण्यासाठी, ह्याला किती मिळाली, 1 kg. मग 90% ऊर्जा परत काय झाली, उष्णतेच्या स्वरूपात काय होते, नष्ट. म्हणजेच पहिल्या पोषण पातळीकडून किंवा खालच्या पोषण पातळीकडून वरती जात असताना फक्त पुढच्या पोषण पातळीकडे 10% ऊर्जेचं काय होतंय, हस्तांतरण. जसं की पहिल्या पोषण पातळीकडे वनस्पती होती, किती होती, 1000. 1000 पैकी फक्त 10% मिळाली कोणाला, सशाला. 90% काय झाली, उष्णतेच्या स्वरूपात नष्ट झाली. सशाकडनं कोल्ह्याकडे किती गेली, 10. कोल्ह्याकडनं सिंहाकडे किती गेली, 1. मग खाली पाहिलं तर 1000, त्याच्यावरती गेलं तर 100, त्याच्यावरती गेलं तर 10, त्याच्यावरती गेलं तर किती, 1. मग एखाद्या अन्न साखळीमध्ये प्रत्येक पोषण पातळीमध्ये किती ऊर्जा उपलब्ध आहे. जसं की यांच्याकडे किती उपलब्ध आहे, 1000. यांच्याकडे किती आहे, 100. यांच्याकडे किती आहे, 10. यांच्याकडे किती आहे, 1 आहे. मग अन्न साखळीमध्ये ज्या वेगवेगळ्या पोषण पातळ्या असतात, प्रत्येक पोषण पातळीला किती ऊर्जा उपलब्ध असते याचा जर आम्ही एक आलेख काढला तर तो एका मनोऱ्यासारखा येतो, ज्याचा पाया रुंद असतो आणि वरच्या साईड आम्ही हळूहळू अरुंद होत जातात. त्यालाच म्हणतात तो ऊर्जेचा कोण आहे, मनोरा आहे. ठीक आहे, इथं काय होतंय, मग खाली तुम्ही पाहिलं तर ह्याच्यातून काय कळतं, सगळ्यात जास्त ऊर्जा कोणत्या पोषण पातळीमध्ये असते, पहिल्या पोषण पातळीमध्ये जिथं कोण असतात, वनस्पती असतात. त्याच्यापेक्षा कमी ऊर्जा शाकाहारी वाल्यांकडे, त्याच्यापेक्षा त्याच्या वरच्या लोकांकडे. मग काय कळतंय,
सामान्यतः एका पोषण पातळीकडून पुढच्या पोषण पातळीकडे फक्त 10% ऊर्जा काय होते, हस्तांतरित. मग ह्याच्याकडनं ह्याला 10% मिळाली, मग ह्याच्याकडे 100 होती तर त्याचे 10% ह्याला किती मिळाली, फक्त 10. ह्याच्याकडे 10 होते, ह्याला किती मिळाली, फक्त 1च मिळाली. मग बाकीचे काय होते, तर उर्वरित 90% ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात काय होते, नष्ट होते, जे आपण इथं वरती पाहिलं. मग कोणत्या पोषण पातळीवरती किती ऊर्जा उपलब्ध आहे याचा जर मी एक आलेख काढला तर जो मनोरा आम्हाला मिळतो त्यालाच काय म्हणतात, ऊर्जेचा मनोरा. मग पहा, प्रत्येक पोषण पातळीमध्ये उपलब्ध ऊर्जेचे प्रमाण दाखवणारा मनोरा तो काय पाहतोय, इथं 1000 आहे, इथं 100 आहे, इथं 10 आहे, इथं कोण आहे, 1 आहे. आणि खाली कधी पण कोणती पातळी असते, पहिली पोषण पातळी, जिथं कधी पण कोण येतात, स्वतः वनस्पती. हे काय दाखवतंय की वनस्पतीवशी जर हा पाया रुंद आहे याचा अर्थ पहिल्या पोषण पातळीमध्ये म्हणजे वनस्पतीकडे किंवा उत्पादकाकडे सगळ्यात जास्त कोण असते, ऊर्जा उपलब्ध असते. मग तिथून जशा वरच्या पोषण पातळीकडे ती ऊर्जा हस्तांतरित होते, प्रत्येक वरच्या पोषण पातळीकडे ती ऊर्जा जात असताना 90% ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात नष्ट होते. फक्त किती जाते पुढच्या पोषण पातळीकडे, किती हस्तांतरित होते, फक्त 10%. ठीक आहे. मग ह्या आलेखामध्ये किंवा ह्या मनोऱ्यामध्ये जर आम्ही पाहिलं तर मनोऱ्याचा पाया खाली कसा असतो, रुंद. आणि हा पाया आम्हाला काय सांगतोय की खाली जो पाया इथं वनस्पती असतात पहिल्या पोषण पातळीमध्ये, जो उत्पादकाकडे सर्वाधिक कोण असते, ऊर्जा असते, हा कोण दाखवतोय, खालचा रुंद पाया. मग खाली पाया रुंद आहे, नंतर वरती गोष्टी अरुंद होत चालल्यात. म्हणजेच पहिल्या पोषण पातळीकडून वरच्या पोषण पातळीकडे जाताना ऊर्जा कशी होत चालते, कमी 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 होत चालते. म्हणजे खालच्या पोषण पातळीपेक्षा वरच्या पोषण पातळीमध्ये ऊर्जा कमी उपलब्ध असते. अशा पद्धतीचा जो आलेख असतो, अशा पद्धतीची एक आकृती असते ज्याच्यामध्ये कोणत्या पोषण पातळीकडे किती ऊर्जा आहे ते दाखवलं जातं, त्यालाच म्हणतात ऊर्जेचा मनोरा. ठीक आहे. इथं हा प्रश्न संपला. मग इथं जेवढे पॉइंट आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करायचे होते ते संपले. मग या परत आपण आपल्या मेळ मुद्द्यावरती की आज आपल्याला काय पाहायचं होतं हे पाहिलं, जिथं आपण पाहिलं की परिसंस्थेतले सगळेच घटक कामाचे आहेत. जसे आपण उत्पादक गरजेचे आहेत तसंच त्या उत्पादकाला खाणारे शाकाहारी गरजेचे आहेत, तसंच शाकाहाराचा नंबर मेंटेन ठेवायला, बॅलन्स ठेवायला मांसाहारी गरजेचे आहेत. याच्या व्यतिरिक्त जे लोक आम्हाला आजचे घाण वाटतात ते पण आमच्या कामाचे येतं. त्यांच्याशिवाय यांचं विघटन होणार नाही, या बाकीच्या लोकांचं. आणि मग विघटन नाही झालं तर पोषक तत्वे मातीत येणार नाहीत, मग तिथली सजीव सृष्टी किंवा जीवसृष्टी टिकणार नाहीये. म्हणजे सगळेच कोण येतं, कामाचे. पुढे इथे एक प्रश्न पाहिला, वर्षानुवर्ष जंगलात किंवा आमच्या आजूबाजूला पालापाचोळा आणि प्राण्यांचे मृतदेह तसेच पडून राहिले, त्यांचं विघटन नाही झालं तर काय होईल, मग ते पाहिलं आम्ही. आणि नंतर आता 2 प्रश्न पाहिले, कोण, अन्न साखळीतील विविध पोषण पातळ्या कोणत्या. तर अन्न साखळीमध्ये आपण होण्या की कोण कोणत्या स्तरावरती बसलाय त्याचा अन्न साखळीतील त्याचं स्थान दर्शवणं किंवा कोणाला कोणत्या स्थानावरती ऊर्जा मिळते ते दर्शवणं ही त्याची कोण असते, पोषण पातळी. आणि ऊर्जेचा मनोरा म्हणजे काय, जी अन्न साखळी आहे त्या अन्न साखळ्या ज्या वेगवेगळ्या पोषण पातळ्या असतात त्या प्रत्येक पोषण पातळीसाठी किती ऊर्जा उपलब्ध असते त्याचा दाखवलेला एक आलेख, त्याचा एक जो ग्राफ आहे जो की ज्याच्यामध्ये खाली रुंद पाया असतो आणि नंतर तो वरती आपण म्हणूया की अरुंद होत चालतो, याला म्हणतात ऊर्जेचा मनोरा. ठीक आहे. त्याला म्हणतात पिरॅमिड ऑफ एनर्जी. चालतंय. इथं हा आपला पॉइंट आजचा संपलेला आहे. जर ह्या लेक्चरमध्ये तुम्हाला कुठलाही डाऊट असेल तर काय करायचंय, नेमका काय डाऊट आहे तो डाऊट खाली कॉमेंट सेक्शन मध्ये विचारायचा आहे, तुम्हाला तिथं तुमचं उत्तर मिळेल. आणि जर तुम्हाला तिथं तुमचं उत्तर नाही मिळालं, जर तो डाऊट असा असेल की तो तिथं एक्सप्लेन करण्यासारखा नाहीये, तर पुढच्या लेक्चरमध्ये तुमच्या डाऊटचं आपण म्हणूया की निराकरण केलं जाईल, तुमचं उत्तर दिलं जाईल. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करायचंय, व्हिडिओ आवडला असेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय. व्हिडिओ जर जास्तच आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना पण नक्की शेअर करायचं आहे. पुढच्या लेक्चरची वाट पाहायची. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थांबतो. धन्यवाद.